गुन्हा दाखल करून घेण्यासाठी देखील आता आंदोलन करावं लागणार का? बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेनंतर ट्विट करत राहुल गांधी यांचा सवाल. बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतून प्रेरित, लाज वाटावी. आंदोलक लाडकी बहीण योजनेचे बोर्डर घेऊन कसे आले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर संशय. पीडितेच्या गरोदर आईला 11 तास बसवलं, राज्यकर्त्यांना लाज वाटायला हवी. वडेट्टीवार यांची टीका. तर गुन्हा दाखल न केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची देखील मागणी. लेकरांसाठी केलेल्या आंदोलनाला राजकीय आंदोलन म्हणणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे. गृह खातं चालवणारा द्वेषी माणूस आंदोलकांना मारायला लावतो, जरांगेंची टीका. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये कायदा धाब्यावर, बहिणींना पैसे देऊन ब्रँडिंग करण्यापेक्षा सुरक्षिततेची भावना निर्माण करा, राज ठाकरे यांचा संताप. बदलापुरातील परिस्थिती चिघळण्यास शिंदे जबाबदार. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रकरण दाबण्यात आलं, सुषमा अंधारेंचा आरोप. बदलापुरातील आदर्श विद्यामंदिरचा ताबा प्रशासक घेणार. भविष्यामध्ये अशा घटना घडल्यास मुख्याध्यापकांसह शाळेवर कारवाई करणार, मंत्री दीपक केसरकरांची माहिती. प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत पोलीस पडताळणी बंधनकारक. शालेय एक महिला स्वच्छता कर्मचारी असावा. मंगलप्रभात लोढा यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. बदलापुरातील आंदोलनाप्रकरणी 22 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कोर्टाबाहेर आंदोलकांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला, तर आंदोलकांची केस मोफत लढण्याचा वकील संघटनांचा निर्णय. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या घराची काही अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड. कल्याण कोर्टाकडून अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. बदलापूरमधील घटना दुर्दैवी, अशा घटनांमधील आरोपींना फाशी दिली पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. अत्याचार झालेल्या मुलींनाही विरोधकांनी मॅनेज केलं, गिरीश महाजन आता असंही म्हणतील. महाजनांचं डोकं फिरलंय, संजय राऊतांची टीका. उज्ज्वल निकम भाजपचे, ज्या पक्षाची शाळा त्याच पक्षाची व्यक्ती वकील. उद्या हे प्रकरण दाबलं गेल्यास जबाबदार कोण? बदलापूर प्रकरणामध्ये ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर विरोधकांचा आक्षेप. शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंवर अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल. महाविकास आघाडी नेत्यांच्या आंदोलनानंतर बदलापूर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद. म्हात्रेंनी महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्याचा आरोप. सरकारची बदनामी व्हावी यासाठी पत्रकाराला हाताशी धरून स्टंटबाजी. संबंधित महिला पत्रकार ठाकरे गटाचं काम करते आहे. शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंनी आरोप फेटाळले. मराठा समाजानं मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा अडवला. लातूरच्या अहमदपूरमधील घटना. मुख्यमंत्री परळेहून नांदेडकडे जात असताना ताफा रोखण्यात आला. एमपीएससी पूर्व परीक्षेची तारीख बदलण्यास आयोगाचा स्पष्ट नकार. तर कृषी सेवेची 258 पदं समाविष्ट करा, अन्यथा परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. उद्या एमपीएससी आयोगाच्या बैठकीत निर्णय. पोलिसांचा चक्क उपजिल्हाधिकाऱ्यांवरच लाठीचार्ज. बिहारच्या पाटणामधील दलित आदिवासी संघटनाच्या आंदोलनादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल. उपजिल्हाधिकारी देखील संबंधित पोलिसावर चांगलेच संतापले. विविध संघटनांकडून भारत बंदची हाक. सुप्रीम कोर्टाच्या अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबतच्या निर्णयाला आरक्षण बचाव समितीचा विरोध.